मशिदीच्याच ठिकाणी रामाचं मंदिर आहे असं म्हटल्यावर ठीक आहे, तशीही ही मशीद वापरत नाही, ही मशीद काढून टाकू आणि बांधा तुमचं राम मंदिर, अशा प्रकारची भूमिका समजा मुस्लिम समाजाने घेतली असती तरी सुद्धा देशाने एवढी किंमत चुकवली नसती। जसं भाजपचा राष्ट्रवाद हा अंध आणि आक्रमक आहे, तसं कम्युनिस्ट आणि समाजवादी यांची आर्थिक धोरणं हे अंध आणि आक्रमक आहेत। कोणाच्याही बद्दल टोकाचं प्रेम नसणं आणि टोकाचा द्वेष नसणं म्हणजे काँग्रेस, आणि कोणाच्या बद्दल तरी टोकाचं प्रेम आणि कोणाच्या बद्दल तरी टोकाचा द्वेष म्हणजे भाजप। आजही या देशामध्ये विचारसरणी म्हणून जर विचार केला तर भाजपपेक्षा काँग्रेसच्या विचारसरणीची स्वीकारार्हता जास्त आहे। या देशातील लोकशाही तेव्हाच सुरळीत चालू लागेल जेव्हा गांधी नेहरू घराण्याच्या तावडीतून काँग्रेस मुक्त झालेला असेल आणि संघ परिवाराच्या तावडीतून भाजप मुक्त झालेला असेल। निगरगट्टपणा हा काँग्रेसचा प्रधान गुण आहे, तो भाजपने खूप चांगला उचललेला आहे। 2004 ते 14 पर्यंत जितकं मी वाचलं त्याच्यानुसार असा एक इव्हेंच्युअली ट्रेंड होत गेला की राम मंदिर हा मुद्दा उरलेला नाही आणि हळूहळू त्याच्या पुढे देश गेलेला आहे। 2014च्या काही डिबेट्स आहेत, काही ट्विट्स आहेत मोठ्या मोठ्या पत्रकारांची की राम मंदिर हा मुद्दा रिलेव्हंट राहिलाय का, कदाचित भाजपने तो मुद्दा सोडून द्यावा। ही 10 वर्ष तिथपासून ते पुढच्या 10 वर्षामध्ये कोर्टाचा निकाल, राम मंदिराची निर्मिती आणि त्या निमित्तानं पुन्हा एकदा उभं राहिलेलं हिंदुत्व, या मोठ्या सामाजिक सांस्कृतिक बदलाकडे किंवा सोशो पॉलिटिकल बदलाकडे भारतातल्या तुम्ही कसं बघता? राम मंदिर हे भारताच्या संदर्भातलं अतिशय अपरिहार्य ठरलेलं मोठं प्रकरण, जवळपास 3 दशक किंवा त्याहून अधिक काळ, आणि हे असं प्रकरण आहे की यात कोणाही एका घटकाला पूर्णतः दोषी ठरवावं असं नाही, ना भाजपला, ना संघाला, ना काँग्रेसला। हां, कमी जास्त प्रमाण ठरवता येईल आणि अर्थातच त्याचा सर्वात मोठा दोष भाजपकडे जाईल, यात वाद नाही। परंतु राम मंदिर प्रकरण ज्या पद्धतीने काँग्रेसने हाताळलं, म्हणजे नरसिंह रावांनी बाबरी मशीद पाडू दिली त्याच्या आधीसुद्धा राजीव गांधींनी ते दरवाजे खुले करून देणं, याहीपेक्षा साधारणतः 1980च्या नंतर, त्यातही राजीव गांधींच्या सरकारच्या काळात 4-5 वर्षांच्या काळात, आणि राजीव गांधी गेल्यानंतर नरसिंह रावांच्या काळातही या देशामध्ये मुस्लिम मुल्ला मौलवी, मुस्लिम फंडामेंटलिझम याबद्दल ज्या पद्धतीने काँग्रेसचं नेतृत्व वागत होतं, आणि तो कालखंड लहान नाही, म्हणजे सुरुवातीपासून मुस्लिम समाजाच्याबद्दल अधिक सहानुभूतीने, सांभाळून घेण्याच्या वृत्तीने काँग्रेस पक्ष वागत आला। फाळणीच्या काळात ते बरोबरच होतं, आवश्यकही होतं, मात्र हळूहळू टप्प्याटप्प्याने मुस्लिम समाजातील आधुनिकतेचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्तींना, संस्थांना, पक्षांना बळ द्यायला पाहिजे होतं, आणि मुस्लिम मूलतत्ववादाला या ना त्या प्रकारे काबूत ठेवणं, नियंत्रित करणं, त्यांच्यावर दडपण आणणं, त्यांना सुधारायला भाग पाडणं हे काँग्रेसने करायला पाहिजे होतं, पक्ष म्हणून करायला पाहिजे होतं, सरकार म्हणून करायला पाहिजे होतं, राज्यात करायला पाहिजे होतं, केंद्रीय स्तरावर करायला पाहिजे होतं। त्याचं खूप मोठं अपयश म्हणजे बाबरी मशिदीचा मुद्दा उचलला गेल्यानंतर देशभरातून त्या एका मुद्द्याच्या भोवती जनमत संघटित होणं। केवळ मंदिराबद्दल प्रेम ते असणारच, कारण देशातल्या प्रत्येक गावागावामध्ये आणि प्रत्येक मनामनामध्ये सुरुवातीच्या काळात जे काही रुजवलं जातं, आपली परंपरा, आपली संस्कृती, आपला वारसा, तो राम आणि कृष्ण या दोघांच्याही बद्दलचा असतो, आणि माणसं आस्तिक असोत अथवा नास्तिक त्यांच्या मनावरती बिंबवलं जातं। त्यामुळे राम मंदिराच्या संदर्भातल्या भावना आणि श्रद्धा खूप मोठ्या लोकांच्यासाठी अतिशय मानबिंदू असणं हे स्वाभाविक होतं। मात्र केवळ तेवढ्या कारणामुळे बाबरी मशिदीला विरोध आणि राम मंदिराला पाठिंबा हे घडलेलं नाही। जनता आपापल्या स्तरावर मुस्लिम मूलतत्ववादाचं ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष आणि अन्य पक्ष आणि केंद्र सरकार सहानुभूतीने बघतायत, त्यांना टॉलरेट करतायत, याचा राग देशभरातल्या लहान थोरांच्या मनामध्ये होता। तो सगळा राग हा राम मंदिराच्या भोवती एकवटलेला आहे। राम मंदिराच्या बद्दल खूप प्रेम आहे असंही नाही, परंतु तो राग जर नसता स्थानिक पातळीवरचा, तर राम मंदिराच्या भोवती भाजपला इतकं जनमत संघटित करता आलं नसतं। त्यामुळे हा झाला मुद्दा, तो सरफेसवर येणं, पृष्ठभागावर येणं, त्याला इतक्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळणं। तर भाजपचं रामाच्या बद्दलचं प्रेम, भाजपचं भारतीय संस्कृतीबद्दलचं प्रेम याहीपेक्षा
काँग्रेसची ध्येय धोरणं, काँग्रेसचं वर्तन याचा राग हे जास्त कारणीभूत ठरलेलं आहे. आणि मग 1992ला जे काही घडलं त्यामुळे पहिला मोठा सेटबॅक बसलेला आहे तो म्हणजे मुस्लिम मूलतत्ववादाला. तुम्ही जर त्याच्या आधीचा कालखंड पाहिला, नंतरचा कालखंड पाहिला, त्याच्या आधीची मुस्लिम मुल्ला मौलवींचे फतवे पाहिले तर 92च्या नंतर ते फतवे काढण्याचं प्रमाण कमी झालं, बहिष्कार टाकण्याचं प्रमाण कमी झालं, अंतर्गत स्तरावर ते चालू राहिलं. परंतु त्याच्यामुळे मुस्लिम समाज डिमॉरलाइज झाला. मुस्लिम मुल्ला मौलवी ते सुद्धा नुसते डिमॉरलाइज नाही तर खचले ते. आणि भाजपने मग मात्र अधिकाधिक आक्रमण करायला सुरुवात केली आणि त्यांच्या आधीच्या म्हणजे मुस्लिम मूलतत्ववादाच्या संदर्भात जे काही घडत होतं त्याच्यावर अधिक निर्दयीपणे प्रहार करणं एक वेळ समजू शकतो. त्या नावाखाली सर्वसामान्य मुस्लिम समाज ज्या पद्धतीने भरडला गेला हे मात्र खूप दुर्दैवी आहे. राहिला प्रश्न आता अलीकडचा तो असा की हे सगळं इतकं दीर्घकाळ चाललेलं जे प्रकरण आहे तर हे सोडवायचं कसं. तर जेव्हा मनमोहन सिंग यांच्याच काळात अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल दिला आणि तो निकाल हा राम मंदिराच्या बाजूनेच जवळपास होता, तो मुस्लिम समाजाच्या बाजूचा नव्हता. त्यावेळी तुम्हाला जर आठवत असेल 2010च्या आसपासचा कालखंड असेल, मनमोहन सिंग सरकार होतं. अनेकांना असं वाटत होतं की देशभर दंगली होतील. पुणे शहरामध्ये सुद्धा त्या दिवशी दुपारी 3-4 नंतर ज्या दिवशी निकाल येणार होता त्या दिवशी सन्नाटा पसरला होता. सगळे लोक आपापल्या घरामध्ये बसले होते. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी काहीच घडलं नाही. आठवडाभरातही काहीच घडलं नाही आणि महिनाभरातही घडलं नाही. मनमोहन सिंगच्या काळात सुद्धा राम मंदिराचा संदर्भातला निकाल हा हिंदूंच्या बाजूने जास्त, मुस्लिम समाजाच्या बाजूने जास्त असं असूनही दंगली झालेल्या नाहीत. कारण दोनही समाजाने, मुस्लिम आणि हिंदू, आता त्यातून बाहेर पडायचं ठरवलं होतं. मनमोहन सिंगच्या काळात दंगली झालेल्या नाहीयेत, तो निर्णय आलेला असूनही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा आत्ताच्या 2024मध्ये मंदिर आलं आणि 2019ला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला त्यावरही दंगली झालेल्या नाहीत. कारण देशातल्या दोन्ही समाजाने खूप मोठी किंमत चुकवलेली आहे. आता आणखी मोठी किंमत चुकवण्याची तयारी राम मंदिराच्या नावाखाली नव्हती. एवढं सगळं बघितल्यावर असं वाटतं की त्यावेळी त्या बाबरी मशिदीच्या ऐवजी आम्हाला दुसरे कुठेतरी राम मंदिर बांधायचं आहे असं जर, तशीही ती मंदिर वापरात नव्हती, जवळ मंदिर बांधायचं आहे असा प्रकारचा दावा समजा हिंदू पक्षाने केला असता आणि तो भाजपने स्वीकारला असता तरी कदाचित पुढे एवढी किंमत चुकावी लागली नसती. आणि उलटही समजा त्याच ठिकाणी, मशिदीच्याच ठिकाणी रामाचं मंदिर आहे असं म्हटल्यावर ठीक आहे, तशीही ही मशीद वापरत नाही, ही मशीद काढून टाकू आणि बांधा तुमचं राम मंदिर, अशा प्रकारची भूमिका समजा मुस्लिम समाजाने घेतली असती तरीसुद्धा देशाने एवढी किंमत चुकवली नसती. त्यामुळे मी असं म्हणेल की सर्वोच्च न्यायालयाने 2019ला निकाल दिला तिथे सुद्धा हा प्रॅक्टिकल विचार जास्त केलेला आहे. कायद्याच्या चौकटीत प्रत्यक्षात काय आहे याहीपेक्षा की देशाच्या या इतिहासातलं एक काळं पर्व कायमचं संपुष्टात आणावं. आणि सर्वोच्च न्यायालयाला 2019चा निकाल तसा देण्यासाठी सुद्धा, कारण 2010मध्ये फार काही प्रतिक्रिया आलेल्याच नाहीत, याचा अर्थ लोकांची मानसिकता तयार झालेली आहे म्हणून त्यांनी तो निकाल दिला. त्याचा आत्ता एवढा जल्लोष देशभर भारतीय जनता पक्षाने आणि अन्य त्यांच्या संस्था संघटना यांनी केला, त्याच्यावर सुद्धा मुस्लिम समाजाने देशभरात कुठेही हिंसक प्रतिक्रिया दिलेली दिसत नाही. ती घाबरूनही असेल, परंतु आम्हाला आता हे विसरायचं आहे आणि पुढे जायचं आहे. तर हे अतिशय अप्रिय, दुःखदायक, यातून देश शिकलाही बरंचसं, परंतु त्यातून किंमत खूप जास्त चुकवली. आपल्यासारख्या राष्ट्राने अशा एकेका मुद्द्यासाठी जर सामंजस्याने निर्णय घेतले असते तर आपला देश किती पुढे गेला असता असं माझ्यासारख्याला वाटतं. 2004 ते 14 या कालावधीमध्ये काँग्रेस होतंच, पण त्याच्या बरोबरीनं बाकीच्या विचारधारा अस्तित्वात होत्या. म्हणजे कम्युनिस्ट पक्षाची राजकीय सत्ता होती, त्यांना मानणारे लोक होते, समाजवादी पक्ष होते. गेल्या 10 वर्षात मात्र बाकी सगळ्या ठिकाणाहून इतर सर्व विचारधारांची स्पेस कमी होताना दिसते. म्हणजे आज कम्युनिस्ट पक्ष कुठं आहे असं विचारावं लागतं. केरळमध्ये आहे काही प्रमाणात, पण तिथंही काँग्रेस डॉमिनंट आहे. समाजवादी पक्षाचे प्रतिनिधी भाजपबरोबर आहेत काही,
काही उरलेले आहेत, पण त्याच्यात विचारधारांसाठीच पॅशन किती उरलंय असा प्रश्न आहे. एक पूर्ण वेगळा प्रयोग आपचा मांडला गेला मनमोहन सिंगांच्या काळात, तो फक्त आत्ता राहिलाय. तर ह्या ज्या विचारधारा आहेत वेगवेगळ्या आणि एक इंटेलिजन्शिया ज्याला आपण म्हणतो, इथं नक्की काय घडतंय? विचारधाराच्या संदर्भात, भारताच्या संदर्भात असं दिसतं की विचारधारामधले फरक, वेगवेगळ्या विचारधारा 2 प्रमुख आधारावर त्या आकाराला येतात. पहिली, आर्थिक धोरणाच्या बाबत तुमची मतं काय आहेत, आणि दुसरं, सामाजिक संरचनेच्या बाबत तुमची मतं काय आहेत. आणि आर्थिक धोरण आले की विकासाची धोरणं अगदी आपोआप त्याच्यासोबतच येतात. त्यामुळे कम्युनिस्ट, समाजवादी, भाजप आणि काँग्रेस या 4ही घटकांचा जर विचार केला तर समाजवादी आणि कम्युनिस्ट हे दोन्ही घटक प्रामुख्याने आर्थिक बाबतीत जास्त विचार करत होते. आणि हे दोन्ही नंतर संपुष्टात का आले तर 1991 मध्ये जे उदार आर्थिक धोरण आलं, खरं तर त्याला उदार आर्थिक धोरण मर्यादित अर्थानेच म्हणता येईल. आर्थिक सुधारणांचे कार्यक्रम राबवायला सुरुवात केली. पूर्णतः लिबरलायझेशन असं ना तेव्हा झालं ना आजही झालेलं आहे. त्या लिबरलायझेशन प्रक्रियेला म्हणा किंवा आर्थिक सुधारणा कार्यक्रमाला कम्युनिस्ट आणि समाजवादी या दोघांनाही योग्य प्रतिसाद देता आला नाही. आणि योग्य प्रतिसाद देता आला नाही याचं कारण त्यांना ती धोरण नीट समजूनच घेता आली नाहीत. त्यांनी तिथं अंध आणि आक्रमक विरोध केला. जसं भाजपचा राष्ट्रवाद हा अंध आणि आक्रमक आहे, तसं कम्युनिस्ट आणि समाजवादी यांची आर्थिक धोरणाबद्दलचे आग्रह हे अंध आणि आक्रमक आहेत. हे मला मागच्या 20 वर्षाच्या काळात दिसतं. फक्त एक आहे की अंध आणि आक्रमक राष्ट्रवाद असूनही भाजप हा उत्कर्षच्या दिशेने चालला आहे, परंतु केवळ त्या धोरणामुळे चाललेला नाही, तर संघटन आणि बाकीच्या सगळ्या अन्य प्रक्रियामुळे चालला आहे. यांनी संघटनही केलं नाही, अन्य प्रक्रियाही त्यांच्या वाटेला आल्या नाहीत, आणि त्यांचं आर्थिक धोरण जे होतं त्यामुळे जनतेनेही त्यांना स्वीकारलं नाही. हे मला त्या 2 पक्षांच्या बद्दल दिसतं. काँग्रेसच्या बद्दल मी जे नरसिंह रावांचं विवेचन विश्लेषण केलं तेच जास्त खरं आहे की खूप मोठा पक्ष, आत्ता ती भाषा ऐकायला येत नाही, परंतु साधारणतः एक 15-1 वर्षापूर्वी काँग्रेस हा आता म्हातारा पक्ष झाला आहे, त्याच्यात त्राण राहिलेलं नाही, असं जे म्हटलं जात होतं ते हेच की स्वातंत्र्यापासून एवढा दीर्घकाळ सत्ता राबवलेली आहे खालपासून वरपर्यंत. म्हणजे पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्था सगळ्या प्रकारच्या, कुठे दूध संघ, सहकारी सोसायट्या, काँग्रेसने काहीच सोडलेलं नव्हतं. एवढं सगळं उपभोगल्याच्या नंतर जी एक शिथिलता येते, जी एक स्थूलता येते, जी एक बेफिकिरी येते, जी एक प्रकारची बेदिली येते, जो भ्रष्टाचार माजतो, जी घराणेशाहीचा नको तेवढा उतमात होतो, ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून काँग्रेसचं ऱ्हास झालेला आहे. काँग्रेसच्या विचारसरणीचा ऱ्हास झाला आहे असा प्रश्न विचारला तर मी म्हणेल नाही. आजही या देशामध्ये विचारसरणी म्हणून जर विचार केला तर भाजपपेक्षा काँग्रेसच्या विचारसरणीची स्वीकारार्हता जास्त आहे. फक्त ती स्वीकारार्हता बाकीच्या अन्य कारणामुळे परिणामकारक होत नाही आहे. आणि मग पक्ष संघटनपासून तर तुमची बेदिली माजणं, व्हिजन नसणं, ही सगळी कारणं आहेत. आता काँग्रेसची विचारधारा म्हणजे काय आणि भाजपची विचारधारा म्हणजे काय, त्याचं खूप वेगवेगळं विवेचन विश्लेषण करता येईल. थोडक्यात सांगायचं तर कोणाच्याही बद्दल टोकाचं प्रेम नसणं आणि टोकाचा द्वेष नसणं म्हणजे काँग्रेस, आणि कोणाच्याबद्दल तरी टोकाचं प्रेम आणि कोणाच्याबद्दल तरी टोकाचा द्वेष म्हणजे भाजप. आपल्या समाजाला टोकाचं प्रेम आणि टोकाचा द्वेष हा रुचतही नाही, पचतही नाही, झेपतही नाही. त्यांना सांभाळून घेणं, आहे तसं चालू देणं, खूप काटेकोर अंमलबजावणी नसणं, राग संताप व्यक्त करायची संधी मिळणं, पण सतत राग आणि संताप आणि द्वेष याच्यामध्येच राहणं, हा काही माणसाचा स्थायी भाव नाही आहे. त्यामुळे काँग्रेसचं जे सगळ्यांना सांभाळून घ्या, कोणाला शिक्षाही करायची नाही, कोणाला खूप कौतुकही करायचं नाही, असं जे धोरण होतं ते समाजाचा एक स्थायी भाव असतो. आपल्या देशाची आजही ती स्वीकारार्हता आहे. मग भाजपला का स्वीकारलं गेलं टोकाचं प्रेम आणि टोकाचं द्वेष? तर केवळ त्या कारणामुळे भाजपला स्वीकारलं गेलेलं नाही आहे. टोकाचं प्रेम आणि टोकाचा द्वेष यामुळे भाजपच्या विचारधारेचे लोक, परिघावरचे लोक, काँग्रेसला वैतागलेले, रागावलेले, संतापलेले लोक हे सगळे जोडले गेले. परंतु
भाजपने स्वतःचं काँग्रेसीकरण खूप मोठ्या प्रमाणात घडवलं, हे पण भाजपचं इतकं जे मोठं यश मिळतं आहे त्याचं कारण आहे. म्हणजे काँग्रेसची जे काही बलस्थानं असतील की सगळ्या घटकांना सामावून घेणं, अशा प्रकारचा प्रयत्न काही प्रमाणात काही ठिकाणी जिथे आपल्याला थेट फायदा होणार आहे तो भाजपने केलेलाच आहे आणि उरलेलं स्वतःचं जे काही आहे तेही मिळवलं आहे. ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमुळे भाजप खूप जास्त बळकट झाला आहे. आता याचे दोन छोटी उदाहरणं. 2014च्या पूर्वी मोदी सरकार सत्तेवर येत होतं, उद्योजकतेबद्दल बोलत होतं, रिफॉर्म्सबद्दल बोलत होतं, आर्थिक सुधारणा कार्यक्रमांच्याबद्दल, रेवडी संस्कृतीबद्दल आजही बोलतात, त्याही वेळी बोलत होते. परंतु मोदी राजवटीच्या काळात कल्याणकारी योजना कमी झालेल्या नाही आहेत, काही तर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. मोफत धान्य किंवा स्वस्त धान्य हे कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात, जवळपास 70 ते 75% इतक्या मोठ्या प्रमाणात, ग्रामीण भागात काहीतरी 75-76% असेल, शहरी भागात 70% असेल, इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या सातत्याने मोदी राजवटीने हे चालू ठेवलं आहे. रोजगार हमी योजना, आता त्याची फार गरज राहिलेली नाही याच स्वस्त धान्याच्यामुळे, परंतु हे दोनही मोदी राजवटीच्या काळात चालू ठेवलेलं आहे. तर मला वाटतं की हे काँग्रेसचं तत्त्व आहे. हे मोदींना सुरुवातीला नको होतं, परंतु हा देश टिकून राहायचा असेल, आपली सत्ता त्याच्यावर टिकवायची असेल, सर्वसामान्य माणसाला आपल्याबरोबर ठेवायचं असेल तर त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी देणं घेणं नाही, त्यांना RBIचं काय होतं आणि CBIचं काय होतं याच्याशी देणं घेणं नाही, किंवा त्यांना कळत नाही. खूप गळ्याशी येईल, टोकाला येईल तेव्हा कदाचित त्यांना समजेल, पण नॉर्मल परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसांना त्यांचं दैनंदिन जीवन थोडंसं सहज होईल, सुलभ होईल, सुखकर होईल एवढं मिळालं तर ते देशाची फार चिंता करत नाही आहेत. अन्य बाकीचे जे इंटेलेक्च्युअल लोक म्हणतो किंवा सार्वजनिक जीवनात सक्रिय असणारे लोक जे म्हणतो ते, तर मला वाटतं की हे काँग्रेसीकरणाचा महत्त्वाचा भाग यांनी भाजपने घेतला आहे. आणि दुसरं, आत्ता अलीकडच्या काळात आपण जे बघतोय की पूर्वी असं म्हटलं जायचे की काँग्रेस हा महासागर आहे, त्याच्यामध्ये कोणीही बुडी मारा, तो स्वच्छ असो अस्वच्छ असो, कोणीही बुडी मारा, तो महासागर त्याला सामावून घेतो. त्याच्यामध्ये तुम्ही या आणि उडी मारा आणि काँग्रेस तुम्हाला सामावून घेईल. भाजपने त्याच्या इतकी पुढची कडी केली की भाजप सगळे अस्वच्छ माणसांना उचलतंय आणि आपल्या महासागरामध्ये बुडवतंय आणि हे बघा कसे स्वच्छ आहे असं ते म्हणतायत. त्यामुळे काँग्रेसीकरणाचं किती पुढचं पाऊल भाजपने टाकलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. त्यामुळे काँग्रेसी विचारधारा मी म्हणालो तशी ती त्यांनी स्वीकारलेली नाही, पण काँग्रेसची पॉलिसी आहे, ध्येयधोरणं आहेत, काँग्रेसची जी रणनीती आहे, निवडणुका जिंकण्याची, निवडणुका लढवण्याची, हे सगळंची सगळं केलेलं आहे. म्हणजे पूर्वी काँग्रेसचे लोक बूथ कॅप्चरिंग करायचे, पूर्वी काँग्रेसचे लोक मतपेट्या पळवायचे. आत्ता एवढं सगळं असून देशाची एवढी सत्ता आहे, पुढच्या 3 महिन्यानंतर आपली सत्ता येणार आहे याची ते खात्री देत आहेत, विरोधी पक्ष खात्री देत आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावरून निमंत्रण येत आहेत म्हणजे ते खात्री देत आहेत. तरीही चंदीगडची निवडणूक, एका महापौरपदाची निवडणूक, त्यासाठी तुम्हाला आपला माणूस पाठवा, त्याला पळवा, बाहेर 800 पोलीस आहेत, 3-4 पक्षांचे कार्यकर्ते आहेत, हजारो कार्यकर्ते ते वाट बघतायत, मतमोजणी कधी होईल, मतमोजणी करायची म्हणजे काय, तर 36 मतं, 36 मतामध्ये यांचे 20 ठरलेले आहेत, त्यांचे 16 ठरलेले आहेत. मात्र तो म्हणतो की थांबा, मला एकट्याला मतमोजणी करायची. मग मतमोजणी करतात, बाहेर येऊन सांगतात की यांना मतं मिळाले 16, यांना मिळाले 12, 8 बाद ठरले. कसे बाद ठरले? मतपत्रिका खराब केल्या. कोणी केल्या? त्या लोकांनी केल्या. कशा केल्या दाखवता का? त्याला मी बांधील नाही. आता देशाच्या स्तरावर एवढं मोठं वर्चस्व, तिसऱ्यांदा केंद्रीय सत्ता मिळणारे, तरीही चंदीगडचा महापौर जिंकण्यासाठी, आणि तो व्हिडिओ समोर आला, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रतिक्रिया दिली, निकाल विरोधातला दिला, त्याबद्दल हे जे काही घडलं ते चूक आहे, योग्य नाही, असं घडायला नको होतं, आम्ही शोध घेऊ, कारवाई करू, असं एक तरी स्टेटमेंट भाजपच्या केंद्रीय नेत्याकडून, पंतप्रधानाकडून, पोलादी पुरुष असलेल्या गृहमंत्र्यांच्याकडून यायला पाहिजे होतं. ते येत नाही. तर याला निगरगट्टपणा असं म्हणतात, आणि निगरगट्टपणा हा काँग्रेसचा प्रधान गुण आहे, तो भाजपने खूप चांगला उचललेला आहे. असं म्हणतात की प्रत्येक देशात एक डीप स्टेट असते
त्याच्यामध्ये विचारवंत असतात, त्याच्यामध्ये इतर एक्झिक्युटर्स असतात, त्याच्यामध्ये समोर न दिसणारे असंख्य सत्ताधीश असतात, त्याच्यामध्ये अगदी शिक्षण संस्था, प्राध्यापक. असं मानलं जायचं किंवा जातं, तुम्ही मला सांगाल की डीप स्टेट मात्र अजूनही काँग्रेस प्रणित विचारांची आहे, किंवा ज्यावेळी काँग्रेसची सत्ता होती त्यावेळी अडवायझरी कमिटी होती ज्याच्या सोनिया गांधी अध्यक्ष होत्या, त्यात कित्येक समाजवादी होते किंवा त्या विचारधारेशी संबंधित होते. ही डीप स्टेट अख्खी उलथवून टाकण्यात विशेषतः शिक्षण संस्था, विचारधारा, विचारवंत, गेल्या 10 वर्षात भाजपला यश मिळालंय का, आणि ते मिळालं असेल किंवा नसेल तर त्याची कारणं काय? मी त्याला उलथवून टाकण्यात यश आलंय असं म्हणत नाही. तसं असतं तर यांनी इतका आटापिटा केला नसता. सगळे वेगवेगळे पक्ष फोडा, त्यांना भीती दाखवा तपास यंत्रणांची, त्यांच्यावर आरोप ठेवा, त्यांना स्वतःकडे वळून घ्या, मोठी मोठी पदं द्या, आपल्या पक्षातली भाजपची सगळी माणसं एक वेळ बाजूला ठेवा, त्यांना सांगायचे त्याग करा, लार्जर इंटरेस्टसाठी आपण हे सगळं करतो आहोत. हे सगळं करायची गरज पडली नसती. त्यांना तिसऱ्यांदा जर सत्तेवर यायचं आहे आणि एवढा जर आत्मविश्वास आहे की आपण या देशामध्ये राम मंदिर उभारलंय, आपण 370 रद्द केलेला आहे, आपण ट्रिपल तलाकचा कायदा केलेला आहे, आपण कल्याणकारी योजनाच्या माध्यमातून 75% लोकांना खुश केलेलं आहे, आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा अतिशय बळकट केलेली आहे, देशाचा अभिमानबिंदू उंचावलेला आहे, आपण जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून झालेलो आहोत. एवढं सगळं जर असेल तर भाजपला सगळ्या वेगवेगळ्या पक्षाचे त्यांनी खरं तर टाकून द्यावेत, हाकलून द्यावेत. अशी माणसं स्वतःकडे गोळा करावीशी वाटतात, त्यांना मोठी मोठी पदं द्यावीशी वाटतात. याचा अर्थ भाजपला आत्मविश्वास नाही. आणि तो आत्मविश्वास हा नाही आहे की आपल्याला स्वीकारलेलं नाही अजून देशाने, जनतेने स्वीकारलेलं नाही. तो जर आत्मविश्वास असता तर ते असं म्हणू शकतात की आम्ही या कोणालाही आमच्याकडे न घेता आमच्या बळावर सत्ता मिळवू. भाजपने 100% भाजप किंवा अ पार्टी विथ डिफरन्स ही दोन्ही विधानं मोदींच्या काळात 10 वर्षात भाजपचा कोणीही कार्यकर्ता उच्चारताना दिसत नाही आहे. तो आत्मविश्वास होता. मोदी आणि अडवाणी आणि वाजपेयींच्या काळातला तो आत्मविश्वास होता की 100% भाजप लढू, आम्ही पार्टी विथ डिफरन्स आहोत, आमचा राष्ट्रवाद आहे. हे सगळे दावे आत्ताच्या काळात केले जात नाहीत. याचा अर्थ इंटेलिजन्सिया वगैरे जो आहे त्यांनी तर भाजपला स्वीकारलेलं नाहीच, ते अजून टिकून आहेत. मात्र सर्वसामान्य जनतेने भाजपला त्यांच्या विचारधारेसाठी स्वीकारलेलं नाही आहे, काँग्रेसला वैतागून स्वीकारलेलं आहे. यांच्या कटकारस्थानांच्या मधून जी काही सत्ता मिळवलेली आहे तेही ॲक्सेप्ट केलेलं आहे. एवढंच नाही तर यांनी जी काही कार्यक्षमता पण दाखवलेली आहे, अनेक निर्णय घेण्याची तडफ, सातत्याने काम करणं, अगदी केंद्रीय आपल्या नेत्यांच्यापासून स्थानिक पातळीवर जे काम चाललेलं आहे हे खूप सातत्य आहे. तर लोक त्या चिकाटीला पण दाद देतात. परंतु लोकांनी भाजपचा विचार स्वीकारलेला आहे असं मला दिसत नाही. आणि तसं असतं तर या देशावर 150-200 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं, ब्रिटिशांचा विचार स्वीकारला आपल्या देशातील जनतेने, आणि म्हणून ब्रिटिश 150-200 वर्ष राहिले असं म्हणावं लागलं असतं तर ते रिलेट नाही होत. मी असं थोडंसं सिम्प्लिफाईड उदाहरण देतो. समजा 2004 ते 2014 या कालावधीमध्ये 2 नावं घेणं टाळावं, पण सोपं करण्यासाठी रघुराम राजन इकॉनॉमिक धोरणासाठी आणि रामचंद्र गुहा हे वैचारिक धोरणांसाठी समजा फेस असतील त्या डिस्पेन्सेशनचे, तर गेल्या 10 वर्षामध्ये संजीव सन्याल, शमिका रवी, विक्रम संपत असे वेगळे आणि विचारधारेशी सुसंगत असे इंटलेक्च्युअल्स उभे करण्यामध्ये भाजपला यश आलंय का? आणि मग हाच भाग प्राध्यापक, वेगवेगळ्या शिक्षण संस्था इथं स्वतःच्या विचारांची लोक आणि एक वेगळी विचारधारा जी अँटी ल्युटन्स मानली जाते ज्यावेळी नरेंद्र मोदी आले, हे करण्यात भाजप यशस्वी झाले का? नाही झालेलं. प्रोजेक्ट करण्यात यशस्वी झाले. मोठ्या मोठ्या पदावर दुय्यम, तिय्यम, चतुर्थ दर्जाची माणसं बसवली म्हणजे त्यांना इंटेलेक्च्युअल मानलं जाईल असं नाही. उदाहरणार्थ पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापक असलेल्या आणि अतिशय खराब प्रतिमा असलेल्या व्यक्तीला थेट JNU हे भारतातलं खूपच महत्त्वाचं विद्यापीठ मानलं जातं, तिथल्या कुलगुरू पदावर घेऊन गेल्यावर त्या व्यक्तीची प्रतिमा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर इंटेलेक्च्युअल अशी झालेली नाही. किंवा वेगवेगळ्या रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षपदावर, मग इतिहास परिषदेचं असो, विज्ञानाच्या क्षेत्रातली असो, उद्योग क्षेत्रातली असो, असं झालेलं नाही आहे. याचं कारण मुळात भाजपसारखा विचार किंवा भाजपचा विचार
हा तुम्हाला मुक्त विचार करायलाच मर्यादा घालतो. काँग्रेसचा विचार हा ढिसाळ असेल, विस्कळीत असेल, परंतु मुक्तपणे विचार करायला तुम्हाला प्रवृत्त करतो. या फरकाच्यामुळे जर भाजप आपलं पूर्वज, आपली संस्कृती, आपला देश हे सगळंच कसं महान होतं आणि त्यामध्ये कसे काही दोष नव्हते किंवा असतील तरी चिल्लर होते आणि आपल्याकडे सगळंच कसं होतं, असं जेव्हा मांडतो, थोपवतो, तेव्हा अप्रत्यक्षपणे तुमच्याकडच्या इंटेलेक्च्युअल्सला जे कोणी आहेत त्यांना असं सूचित करतो हा विचार की तुम्ही नाही, गतकाळाच्या बद्दल हे सगळं आपलं भारीच होतं, हे सगळं अप्रतिम होतं, याचे पुरावे शोधा, याचा विचार करा. मुक्त विचार या पद्धतीने नाही होऊ शकत. मुक्त विचार कोणत्याही स्वीकारलेल्या, बहुमताने स्वीकारलेल्या, शतकानुशतके स्वीकारलेल्या विचाराला जेव्हा पुनर्विचार करायला लावतो, जेव्हा प्रतिप्रश्न करतो, जेव्हा चूक आहे असं म्हणतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने विचार म्हणून पुढे जातो, आधीच्या विचाराला बळकट करतो. भाजपमध्ये यालाच मुख्यतः अडथळा आहे. 2014ला मोदी राजवट आली, त्याच्या थोडंसं आधी रामचंद्र गुहांनी एक लेख लिहिला आहे, दीर्घ निबंध येतो आणि तो निबंध आम्ही साधना साप्ताहिकामध्ये अनुवाद करूनही प्रसिद्ध केलेला आहे. उजव्या विचारसरणीकडे बुद्धिवंतांचं प्रमाण इतकं कमी का आहे या विषयाचा तो खूप चांगल्या प्रकारे उहापोह करणारा आहे. आणि त्यामध्ये त्यांनी मांडले की स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे आधीचं शतक आणि नंतरचं शतक, साधारणतः या 200 वर्षात जे जे कोणी विचारवंत आहेत, ज्यांचा ज्यांचा समाज मनावर प्रभाव आहे, त्यामधले मध्यममार्गी किंवा लिबरल विचारवंत कोण, डावीकडचे विचारवंत कोण आणि उजवीकडचे विचारवंत कोण, तुम्हाला ती सगळी यादी जर पाहिली तर असं लक्षात येईल की उजवीकडच्या विचारवंतांचं प्रमाण अतिशय कमी आहे, टोकाच्या डाव्याकडचं तुलनेने कितीतरी जास्त आहे, आणि मध्यममार्गी आणि लिबरल्स याचं प्रमाण खूप जास्त आहे. उजवीकडच्यामध्ये सुद्धा स्लाइटली लेफ्ट टू द सेंटर, राईट टू द सेंटर किंवा राईट लिबरल यांचं प्रमाण इंटेलिजन्समध्ये जास्त आहे. खूप राईटला माणूस गेलेला आहे आणि तो इंटेलिजंट आहे, इंटेलेक्च्युअल आहे, असं त्या यादीमध्ये आपल्याला कुठेही दिसत नाही. तुम्ही आकडेवारी काढा, तुम्ही एक्झाम्पल्स घ्या. आत्तासुद्धा जो भाजपचे विचाराचा आहे परंतु कडवा, टोकाचा नाही आहे, प्रतिगामी मांडत नाही आहे, त्याची स्वीकारार्हता जास्त आहे. तो जर खूप कडवा असेल तर तुम्ही त्याला मोठ्या पदावर बसू शकाल, त्याचे कार्यक्रम घडून आणू शकाल, त्याची स्वीकारार्हता राहणार नाही आहे. एका मला गोष्टीचं कायम कुतूहल राहिलेलं आहे की आपण असं म्हणतो की शहरी वर्ग भाजपबरोबर राहतो, मध्यम वर्ग भाजपबरोबर राहतो, पण डेटा आणि जेवढं काय मी वाचलं त्यावेळी मी शाळा कॉलेजमध्ये असेन, 2009 साली मध्यम वर्ग, विशेषतः शहरी मध्यम वर्ग हा मोठ्या ताकदीनं मनमोहन सिंगांच्या बाजूनं राहिलेला होता. मुंबईसारख्या अर्बनाइज्ड म्हणजे जो अर्बन एरिया आहे तिथं बऱ्यापैकी अशा ठिकाणी सुद्धा क्लीन स्वीप घेतलेलं होतं काँग्रेसनं. असं काय झालं की भारतातला मध्यम वर्ग विशेषतः या 10 वर्षाच्या कंपॅरिझनमध्ये काँग्रेसकडून भाजपकडे आला? मनमोहन सिंगचं अर्थमंत्री म्हणून जे पहिलं भाषण आहे, त्या भाषणामध्ये त्यांनी असं एक विधान केलं आहे की देशाचा अर्थमंत्री म्हणून मी काम करेल तेव्हा मी हार्ड हेडेड असेल, मात्र जनतेशी वागताना मी सॉफ्ट हार्टेड असेल. पंतप्रधान झाल्यावर मनमोहन सिंगच्या बाबत ते जे हार्ड हेडेड अर्थमंत्री म्हणून काम केलं, तर हार्ड हेडेड पंतप्रधान त्यांना काम करता आलं नाही. सॉफ्ट हार्टेड ते राहिले जनतेशी वागताना, किंबहुना आपल्या पक्षातल्या लोकांशी, आघाडीतल्या पक्षातल्या लोकांशी. तर मला असं दिसतं की त्या 10 वर्षातली पहिली 5 वर्ष ही मनमोहन सिंगची इमेज खूप कणखर करत गेली आणि 2008-09ला जेव्हा अणुकरार झाला, ज्या पद्धतीने त्यांनी खऱ्या अर्थाने पूर्ण ताकद लावून थोडीशी राजकीय इच्छाशक्ती दाखवली, त्यामुळे 2009च्या इलेक्शनमध्ये खूपच चांगला प्रभाव पडला. 2009 ते 14 या काळात मग मनमोहन सिंग, बाकीचे अन्य पक्ष, काँग्रेसमध्ये सोनिया गांधींचं हळूहळू बाहेर पडणं, एक प्रकारचं साचलेपण येणं, राहुल गांधींच्याकडे सगळं हळूहळू सूत्र सोपवण्याची प्रक्रिया होणं. तर तो असा कालखंड होता की राहुल गांधींनी तो अध्यादेश फाडून टाकणं ही जरी एक प्रतिकात्मक गोष्ट असली तरी काँग्रेसचा डाऊनफॉल तिथून खऱ्या अर्थाने सुरू झाला. मनमोहन सिंगची इमेज, प्रतिमा वरच्या स्तरावर तर सोडाच, पण खालीसुद्धा
जेवढी अण्णा आणि बाबा यांच्यामुळे वीक प्राईम मिनिस्टर झाली नसेल, तेवढी वाईट प्रतिमा ही राहुल गांधींच्या त्या एका कृतीमुळे झाली. आणि विरोधक जे काही प्रचार आणि प्रसार करत होते की सोनिया आणि हे सगळे कसं हाताळतायत मनमोहन सिंगला आणि हे कसं ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर आहेत वगैरे, तर ते खूप मोठ्या प्रमाणात गेलं. म्हणजे वर्तनातून तर झालंच, पण प्रतिमा पण तशी गेली. आणि राहुल आणि सोनिया माझ्यासारख्याला असं वाटतं की त्यांनी काँग्रेसचा दीर्घकालीन विचार केला नाही. त्यांनी खूप सेफ गेम खेळायचं ठरवलं. त्यांनी आपल्या सभोवताली पक्षाचं जे काही कोंडाळं तयार केलं, जे कोणी सल्लागार ठेवले, यामुळे काँग्रेस पक्षाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. ते त्यांनी खरं तर टाळायला पाहिजे होतं, परंतु अजूनही ते करायला तयार नाही आहेत. कितीही त्याच्यामध्ये विघटन झालं तरी तो खूप मोठा परिणाम काँग्रेससाठी झाला आहे आणि अजून हे किती काळ चालेल माहीत नाही. दुसरी बाजू अशी पण आहे की काही लोक म्हणतील की कोण नेतृत्व आहे देशामध्ये करायला, हे जर राहुल आणि सोनिया हे नसते तर. हा प्रश्न बरोबर आहे, परंतु तुमचं पण नेतृत्व जर काम करत नसेल तर तुम्ही ती प्रक्रिया पुढे सुरू करून द्यायला पाहिजे होती. राहुल यांनी राजीनामा दिला अध्यक्षपदाचा. का दिला? त्याचं कारण सांगितलं की लोकसभेमध्ये पराभव झाला. मग तो परत मागे घेतलाय की घेतला नाही याच्यामध्ये घोळ घातला. पुढे नंतर खूप उशिरा नाही घेणार मागे असं सांगितलं. मग काळजी होऊ अध्यक्ष केलं. ते किती काळ चाललं? 1.5 वर्ष चाललं. तर काँग्रेसच्या आधीच्या ह्या सगळ्या गडबडीत झालेल्या अवस्थेला काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्व, राहुल आणि सोनिया आणि त्यांच्या सभोवतालचे सल्लागार हे पण कारणीभूत आहेत आणि अजूनही त्यातून बाहेर पडत नाहीत. रामचंद्र गुहांनीच उल्लेख केला म्हणून सांगतो की 10-1 वर्षापूर्वी असं विधान केलं आहे मोदी राजवट येण्याच्या आधी. ते असं की या देशातील लोकशाही तेव्हाच सुरळीत चालू लागेल जेव्हा गांधी नेहरू घराण्याच्या तावडीतून काँग्रेस मुक्त झालेला असेल आणि संघ परिवाराच्या तावडीतून भाजप मुक्त झालेला असेल. आता काँग्रेस मुक्त होणं या घराण्याच्या तावडीतून ही प्रक्रिया कदाचित नजीकच्या काळातली असू शकते, परंतु संघ परिवाराच्या तावडीतून भाजप कधी मुक्त होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे भारतीय लोकशाही नेमकी खऱ्या अर्थाने रुळावर, गुहा म्हणतात त्या पद्धतीने कधी येईल याचं भवितव्य तूर्त अनिश्चित आहे. तर शेवटचा प्रश्न, ही सिरीज 10 वर्ष विरुद्ध 10 वर्ष आहे म्हणून 2004 ते 14 या कालावधीत झालेलं सगळ्यात चांगली गोष्ट, वाईट गोष्ट, 2014 ते 24 या कालावधीत झालेली सगळ्यात चांगली गोष्ट आणि वाईट गोष्ट. 4 ते 14 या काळात झालेली चांगली गोष्ट, 2008 मध्ये संपूर्ण जगभर मंदीची लाट आली होती. त्यातून मनमोहन सिंग यांनी बाहेर काढलं असं मला वाटतं देशाच्या संदर्भात. कदाचित जी परिस्थिती 1991ला आली होती ती परिस्थिती 2008च्या दरम्यान जग जेव्हा आर्थिक संकटात आलं तेव्हा त्यातून बाहेर काढलं, हे मी श्रेय चांगली गोष्ट म्हणून मनमोहन सिंग यांच्या वाट्याला देईल. 2020 मध्ये कोविड आला तेव्हा जगही संकटात आलं, भारतही संकटात आलं. भारतासारखा अवाढव्य देश सगळ्या गुंतागुंतीसह नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून बाहेर काढला. मला असं वाटतं की ही सगळ्यात चांगली गोष्ट. सर्वात वाईट गोष्ट त्या काळात घडलेली, अण्णा बाबा यांची आंदोलनं आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं ही मनमोहन सिंग यांना नीट हाताळता आली नाहीत. ही त्यांच्या पक्षासाठीच नाही तर देशासाठी घातक ठरली, पुढची राजवट येण्याला घातक ठरली. म्हणून ती अतिशय वाईट गोष्ट की मनमोहन सिंग यांना ते हाताळता आलं नाही. आणि आत्ता यांच्या काळात, नरेंद्र मोदींच्या काळात सर्वात वाईट गोष्ट कोणती? तर विरोधी पक्षातले सगळे बदनाम झालेले नेते स्वतःच्या पक्षामध्ये दुहेरी रणनीती वापरून, एका बाजूला प्रलोभन, एका बाजूला दडपणं, ही आतमध्ये ओढणं आणि याच्यासाठी सर्व प्रकारच्या संस्थात्मक संरचना कामाला लावणं, हे जे घडू शकलं याचं कारण संस्थात्मक रचना लोकशाहीच्या संदर्भातली ही मोडकळीस आणण्याचं काम हे नरेंद्र मोदींच्या काळात सर्वाधिक वाईट आहे असं मला वाटतं. सर, तुमचे खूप खूप आभार. हा विषय इतका मोठा की कदाचित अजून 10 एपिसोड होतील, पण खूप वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह कळले. विशेषतः 4 ते 14 हा कालावधी माहीत नसतो कित्येकांना, कारण मी स्वतः 14ला पहिल्यांदा मतदान केलं, त्याच्याबद्दलही समजून घेता आलं. परत भेटूया, पण आज इथंच थांबू. धन्यवाद.